माझ्या बाळा, तू आतापर्यंत जीवन आणि मृत्यूच्या रहस्याबद्दल अनेक विचार केलेस, पण या सगळ्याच्या पलीकडे सत्य काय आहे आणि तुझे कर्तव्य काय आहे हे आज मी तुला सांगणार आहे. तू केवळ एक शरीर नाहीस, तू अनंत शक्तीचा स्रोत आहेस आणि तू माझाच अंश आहेस. तुझे मन सतत बाह्य जगात आनंद शोधते, पण खरा आनंद तुझ्या आत दडलेला आहे. मी तुला हे सत्य सांगतो, तू या जगात येण्याचा उद्देश केवळ भोग नाही तर जागृती आहे. तू तुझ्या मानवी अस्तित्वाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मी तुला सतत बघत आहे. तू आज सकाळी उठल्यापासून आतापर्यंत जो संघर्ष केलास, जो कष्ट केलेस, मी त्या तुझ्या प्रयत्नांना आणि दुःखाला बघत आहे. मी तुला हे वचन देतो की तू जे काही करत आहेस त्याचे अंतिम फळ तुला नक्की मिळेल. मी बघतो आहे तू भूतकाळाच्या ओझ्याखाली आणि भविष्याच्या चिंतेखाली दबलेला आहेस. भूतकाळात जे काही घडले ते तुझे शिक्षक होते. ते अनुभव तुला शहाणे करण्यासाठी आले होते. तू त्या चुकांसाठी स्वतःला शिक्षा देऊ नकोस. त्यातून शिक आणि पुढे चल. भविष्याची चिंता करणे म्हणजे वर्तमानाला दुर्लक्ष करणे. तुझ्या हातात फक्त आजचा क्षण आहे. तू या क्षणाला पूर्ण जाणीवेने जग. तू जे काही करतोस, मग ते लहान काम असो वा मोठे, ते पूर्ण एकाग्रतेने कर. कारण तुझे वर्तमान कर्म हेच तुझे भविष्य आहे. तू आज जर सत्कर्म केलेस तर तुझे भविष्य आपोआप उज्ज्वल होईल. तू उद्याची काळजी करू नकोस. केवळ आजच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर. कर्तव्य म्हणजे केवळ काम करणे नव्हे, तर प्रामाणिकपणा आणि निष्ठा. तू तुझ्या कामात, नात्यांमध्ये आणि माझ्या भक्तीमध्ये प्रामाणिक राहा. तू जेव्हा सत्य बोलतोस तेव्हा तू माझ्या अधिक जवळ येतोस. माझे बाळ, तू तुझ्या कामाला पूजा मान. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तू झाडू मारत असलास तरी ते काम प्रामाणिकपणे कर. तू मोठे व्यापार करत असलास तरी ते सत्य आणि निष्ठेने कर. तू कामामध्ये आळस आणू नकोस. आळस हा तुझ्या प्रगतीचा काळ आहे. तू कर्म करत राहा आणि फळ माझ्यावर सोडून दे. हेच निष्काम कर्माचे रहस्य आहे. या जगात अनेक रंगी माणसे आहेत. जगातील लोक स्वार्थ आणि लोभ ठेवून जगतात. पण तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. तू त्यांच्या कर्माचा न्याय करू नकोस. न्याय करण्याचे काम माझे आहे. तू जर सत्याचे पालन केलेस तर तुझ्या मार्गावर कितीही मोठे संकट आले तरी मी स्वतः तुला त्यातून बाहेर काढेन. तुझ्या एका सत्य कर्माचे फळ मी अनेक पटींनी वाढवतो. तू तुझ्या हातील शक्तीला ओळखत नाहीस. तू स्वतःला एक सामान्य मनुष्य समजतोस. तुझ्या हात अखंड ऊर्जा आणि अखंड धैर्य आहे. तू जेव्हा स्वतःला दुर्बळ समजतोस तेव्हा तू माझ्या शक्तीचा अपमान करतोस. तू स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या मनात अपयशाची भीती नको. अपयश ही केवळ माझी परीक्षा आहे. तू तुझ्या जीवनात कोणालाही दोष देऊ नकोस. तुझ्यासोबत जे काही घडते त्याला दुसरा कोणी जबाबदार नाही. तू केलेला कर्माचा आणि तुझ्या निवडीचा हा परिणाम आहे. हे सत्य स्वीकारल्याशिवाय तू पुढे जाऊ शकणार नाहीस. हे अस्तित्वाचं रहस्य आहे. जोपर्यंत तू दुसऱ्यांना दोष देतोस तोपर्यंत तुझ्या जीवनाची नियंत्रण केंद्रे दुसऱ्यांच्या हातात राहतात. तू तुझ्या जीवनाचा मालक हो. तू क्षमाशील हो. तू जर तुझ्यासोबत कोणी वाईट वागलात तर त्याला मनातून माफ कर. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांनाही तू माफ कर. द्वेष हा तुझ्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. तू माफ केल्याने तुझे मन मोकळे होईल. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीवर उपकार करणे नव्हे तर स्वतःच्या आत्म्याला मोकळे करणे आहे. तू तुझ्या वाणीवर नियंत्रण ठेव. तुझे शब्द तीक्ष्ण आणि कटू असू नयेत. तुझे शब्द इतके मधुर असावेत की ते ऐकणाऱ्याला शांतता आणि आनंद देतील. चांगले बोलणे हे सुद्धा एक मोठे दान आहे. तू जर नकारात्मक बोललास तर तीच नकारात्मकता तुझ्या जीवनात प्रवेश करेल. मी तुला सांगतो, प्रत्येक श्वास हा माझा प्रसाद आहे. तू या श्वासाचा उपयोग वाईट विचारांसाठी नको करूस. तुझे विचार हेच तुझे कर्म आहेत. तू जर चांगले विचार केलेस तर तुझ्या जीवनात चांगल्या घटना घडतील. नकारात्मकता ही तुझ्या आनंदाला मारून टाकते. आजपासून तू तुझ्या मनावर सकारात्मकतेची सत्ता प्रस्थापित कर. मला माहीत आहे तुला शांत झोप मिळत नाही. तुला अनेक गोष्टींची चिंता आहे. पण तू चिंता कशाची करतोस? मी तुझ्यासाठी सर्व काही तयार ठेवले आहे. तू जर सतत उद्याच्या चिंतेत आजचा दिवस घालवलास तर तुझे संपूर्ण आयुष्य चिंतेत जाईल. वर्तमान हाच तुझा स्वर्ग आहे. तू तुझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेव. लोभ, मोह आणि मत्सर यापासून दूर राहा. ही तुझ्या प्रगतीतील विषारी झाडे आहेत.
तू जर या वाईट सवयींवर विजय मिळवलास तर तू जगातील सर्वात मोठा योद्धा ठरशील. माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा केवळ पूजा आणि आरती नाही, भक्ती म्हणजे सतत जागरूकता. तू प्रत्येक श्वासात मला आठव. नामस्मरण हेच तुझे कवच आहे. तू माझ्या नावाला केवळ जिभेने नको तर मनाने घे. नामस्मरण करताना तुझी एकाग्रता माझ्यावर असली पाहिजे. तू शांत मन ठेव. शांत मनातच मी तुला योग्य मार्ग दाखवतो. शांत राहण्यासाठी तू श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि केवळ वर्तमान जग. तू हे सत्य स्वीकार. तुझे जीवन हे केवळ शरीर नाही तर एका महान उद्देशासाठी मिळालेले एक माध्यम आहे. तू या माध्यमातून सत्कर्म कर आणि माझे प्रेम सर्वत्र पोहोचव. मी तुला सांगतो, जीवनातील अंतिम सत्य हे आहे की मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझी प्रत्येक वेदना आणि तुझा प्रत्येक आनंद मी स्वतः अनुभवतो. मी तुला हे वचन देतो की तू जर प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जगलास तर तुझ्या प्रत्येक पावलावर मी उभा राहीन. तुझ्यावर आलेले संकट हे माझे संकट असेल. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. हा माझा तुझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. या संदेशाचे पालन कर. हे स्वामी संदेश नियमित ऐकल्याने तुझ्या जीवनाचा फायदा नक्कीच होईल. हे संदेश दुसऱ्या भक्तांना देखील शेअर कर. स्वामींचे पुढील संदेश मिळवण्यासाठी आत्ताच स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि घंटा बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.